पूर्ण हे असं एकजीव करून घ्यायचं। असं पळीनं तेल घालायचं, हे गुलाबजामुन फुलतात चांगले। तर आपण आज बनवतोय गुलाबजामुन। हे आपलं गुलाबजामुनचं मिक्स आहे, जे आपण बाहेरून एक पॅकेट घेतलंय। हे 180 ग्रॅमचं पॅकेट आहे। तर हे गुलाबजामुन आपण केले की एवढे खास नाही वाटत, मग ह्याच्यासाठी आपण आपल्याला खव्याचे गुलाबजामुन खूप छान लागतात ह्याच्यापेक्षा। त्यामुळे आपण कसं करायचं, जर खव्याचे गुलाबजामुन भरपूर जणांचे बिघडतात आणि हे गुलाबजामुन आहेत ते खूप छान होतात, परफेक्ट असतं यांचं माप, शक्यतो बिघडत नाही। त्याच्यासाठी आपण काय करायचं, 2 खव्याच्या बर्फ्या मी घेतलेल्या आहेत। ह्या 10-10 रुपयाच्या आहेत आणि बारीक एकदम पाहू शकता तुम्ही, जसं हे पीठ आहे असं एवढं बारीक करून घेतलंय। ह्याच्यामध्ये हे ऍड करायचं। पूर्ण हे असं एकजीव करून घ्यायचं। तुम्ही खव्याच्या बर्फीऐवजी खवा पण वापरू शकता। हे मी दूध घेतलंय, साधारणतः 100 ml होईल एवढं आहे हे दूध। आता ह्याच्यामध्ये हे एकदम ओतायचं नाही, जसं लागल तसं आपण ओतून पीठ छानपैकी सॉफ्ट करून घ्यायचं। हे पीठ पाहू शकताय, मगाशी आपलं पीठ किती पातळ दिसत होतं आणि आता किती घट्ट दिसतंय। 1-2 मिनिटातच हे पीठ आपलं असं झालं। आता जर आपल्याला पीठ जास्त घट्ट वाटत असेल तर आणि थोडंसं दुधाचं असं शिंपडून घ्यायचं आणि 1-2-3 मिनिटं सेट व्हायला ठेवायचं। एकदम जर तुम्ही घातलात तर एकदम पातळ वाढते, ना रे देवा आपलं आता बिघडलं, आपलं आता गुलाबजामुन येत नाही असं होतंय। तर तसं होत नाही। हे असं झालं की थोडा वेळ सोडून द्यायचं ते पीठ आणि त्याच्यामध्ये थोडं दूध बसतंय का आपण बघायचं। हे आता झालंय आपलं पीठ बरोबर। आता 1-2 मिनिटांनंतर आपण ह्याचे गुलाबजामुन करू शकतो। हाताला तेल लावायचं। 5 मिनिटांनंतर हे पीठ आपलं असं झालेलं आहे आणि हे माझं एवढंसंच दूध राहिलंय शिल्लक, पाहू शकता तुम्ही। 1-2 चमचे राहिलं असेल, त्यामुळं घेताना दूध घ्यायचं, पण आपल्याला जेवढं बसेल तेवढं यात घालायचं। आता आपण याचे छान जसे आपल्याला आवडतील छोटे मोठे तसे आपण गोल गोळे करून घेऊया। आता आमच्या घरी सगळ्यांना मोठे मोठे गुलाबजामुन आवडतात, त्यामुळे मी हा असा मोठा गुलाबजामुन बनवते। बघा किती छान सॉफ्ट असं झालं तयार। आता अशा प्रकारे आपण ह्या जे सगळं पीठ आहे आपलं गुलाबजामुनचं, असे सगळे तुम्हाला जसे आवडतात तसे मोठे छोटे साईजचे सगळं आपण करून घेऊया। तर आपले झालेत गुलाबजामुन आता तयार करून। आता हे तळायला घ्यायचे। हे माझे 36 गुलाबजामुन तयार केलेत मी, कारण मी जरा मोठे मोठे साईजचे केलेत। तर आपलं हे झालेलं आहे। आता आपण तेल कडत ठेवलंय। तेल जास्त पण गरम होऊ द्यायचं नाही, मीडियम, आणि मग आपण तळून घ्यायचे गुलाबजामुन। चला तर आपण तळून घेऊया। एका वेळेला आपण 10-10 गुलाबजामुन तळून घेऊ शकतो, एवढं मी तेल टाकलेलं आहे। गुलाबजामुन हलवायचं नाही, वरून असं पळीनं तेल घालायचं, हे गुलाबजामुन फुलतात चांगले। आणि असं बरोबर हे झाल्यानंतर मग बघा गुलाबांची साईज किती वाढली।
पाहू शकता गुलाबजामुन कसे झालेत, ना फुटलेत ना चीर पडले, काही झाले गुलाबजामुनला. अशा कलरवरती झाले की आपण आपले गुलाबजामुन काढून घ्यायचे. तर गुलाबजामुन भाजताना एक फक्त लक्षात ठेवायचं, आतून गुलाबजामुन भाजली पाहिजे. गुलाबजामुन फुगल्यानंतर आपल्याला ते समजून येते की आपले गुलाबजामुन आतून भाजलेले, म्हणजे पूर्ण असे सॉफ्ट झाले पाहिजे. त्यामुळे पूर्ण जास्त वेळ गुलाबजामुन तेलात राहून कमी गॅसवरती छान असे भाजून घ्यायचे, नाही तर आपले गुलाबजामुन आतून कच्चे राहतात. मगाशी मी ज्या वाटीनं दूध घेतलेलं त्याच वाटीनं आता मी साखर घेते. साधारणतः ही 100 ml पाणी मावेल एवढी वाटी आहे. ह्या वाटीनं आपण 4 वाट्या साखर घ्यायची आणि त्याच्यामध्ये 4 वाट्या पाणी ओतायचं. 4-4.5 वाट्या ओतलं तरी चालेल. आता मी गॅसवरती ठेवलं आहे. साखर पूर्ण विरघळून एक उकळी आल्यानंतर 1-2 मिनटं कमी गॅस, 1-2 ते 3 मिनटं कमी गॅसवरती ठेवायचं. आपल्याला जास्त घट्ट असा पाक नाही करायचा आहे. आता माझा गॅस हाय आहे, हायवरती उकळी येऊन द्यायची आणि त्याच्यानंतर 1-2 ते 3 मिनटं कमी गॅसवरती पाक ठेवायचा. आपली साखर पूर्ण विरघळली. आता जोपर्यंत साखर विरघळत नाही तोपर्यंत आपण हलवत राहायचा. हे पाहता आपल्या पाकाला उकळी आलेली आहे छान अशी. 5 मिनिटांनंतर ही उकळी येते. आता आपण गॅस कमी करायचा आणि 1-2 मिनटं गॅसवरतीच पाक ठेवायचा. पाक जास्त असा घट्ट होऊ द्यायचा नाही. गुलाबजामुनला पाक पिण्यासाठी पातळच लागतो, म्हणजे आपले गुलाबजामुन पूर्ण पाकामध्ये असे भिजतील, मुरतील. पाकाला तर उकळी येऊन आपण 2 मिनटं गॅसवरती पण ठेवलेला आहे, कमी गॅसवरती. आता गॅस बंद करायचा आणि हा जो पाक गरम आहे याच्यामध्येच आपण गुलाबजामुन टाकून घ्यायचे. आता पाकामध्ये आपण असे टाकल्यानंतर 30 मिनिटात एवढी छान फुलतात, आपल्याला खायला तयार होतात. गरम पाहिजे तर गरम, फ्रीजमध्ये ठेवून जर आपल्याला गार खायचे असले तर काय. आता आपण 30 मिनिटांनंतर भेटू. तर आता आपण पाकात टाकलेत गुलाबजामुन, तर ह्याच्यावरती प्लेट झाकायची नाही. प्लेट झाकल्यानंतर काय होतं, वाफ होते आणि त्याचं पाणी गुलाबजामुनवरती पडतं. त्यामुळे त्याच्यावरती असं एक कॉटनचं कापड झाकून घ्यायचं. म्हणजे जरी पाणी पडलं, म्हणजे वाफ तयार झाली, तरी हे पाणी फडकं आहे ते पाणी शोषून घेतं.
हे आता पाकामध्ये आपण असे टाकल्यानंतर 30 मिनिटात एवढी छान फुलतात, आपल्याला खायला तयार होतात. गरम पाहिजे तर गरम, फ्रीजमध्ये ठेवून जर आपल्याला गार खायची असली तर काय. आता आपण 30 मिनिटानंतर भेटू. तर आता आपण पाकात टाकलेत गुलाबजामुन, तर ह्याच्यावरती प्लेट झाकायची नाही. प्लेट झाकल्यानंतर काय होतं, वाफ होते आणि त्याचं पाणी गुलाबजामुनवरती पडतं. त्यामुळे त्याच्यावरती असं एक कॉटनचं कापड झाकून घ्यायचं. म्हणजे जरी पाणी पडलं, म्हणजे वाफ तयार झाली, तर हे पाणी पडकं आहे ते पाणी शोषून घेतं. तर 30 मिनिटं झालेले आहेत. आता पहा आपले गुलाबजामुन किती छान टम्म फुगलेत. गुलाबजामुनची साईज बघा किती वाढले, मोठी झाले. अशाच रेसिपी पाहण्यासाठी टेस्ट ऑफ कोल्हापूर ह्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि रेसिपी आवडल्यास कमेंट करा. पहा आतून पूर्ण गुलाबजामुन आपले भिजले.